नमस्कार, साराच क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक छोटं नाजूक असं षटकोनामधलं डिझाईन शिकणार आहोत. तर त्यासाठी मी 5 नंबरचे 2 कलरचे मोती घेतलेत. एक मी क्रीम कलर घेतला आहे आणि लाल कलर घेतला आहे. तर मी हे छोटं सॅम्पल करून मग त्याचं महिरप पट्टी किंवा महिरपही म्हणता येईल किंवा मल्टीपर्पज यूज म्हणून तोरणही त्याचा वापर करता येईल. तसं मी डिझाईन आज तुम्हाला शिकवणार आहे. 30 नंबरचा तंगूस घेतलेला आहे, सुई घेतलेली आहे, वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर आपण ते षटकोन करायला सुरुवात करूया. तर हे बघा, वायर मी ओवून घेतलेला आहे आणि गाठ मारून घेतली आहे. तर आपण सुरुवातीला 6 लाल कलरचे मणी घालणार आहेत. षटकोन तर सगळ्यांना जवळपास येतोच करता, आणि त्याला थोडंसं वेगळा आकार द्यायचा प्रयत्न केला आहे मी. आधी 6 लाल मणी घालते. हे बघा, 6 लाल मणी घातलेत, गाठ मारली आहे. त्या मण्यातून एकदा पूर्ण मण्यांमधनं सुई अशी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे तिथे आपला 6चा गोल तयार होईल. हे बघा, हा गोल झाल्यानंतर हे अजून 1-2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला ना क्रीम कलरचे 5 मोती घ्यायचे आहेत. कारण 6वा मणी जो आहे षटकोन बनवायला किंवा गोल करायला, तो खाली एक लाल आहेच आहे आपल्याकडे. हे बघा, आता ह्या मण्यातून सुई बाहेर आली होती, त्याच मण्यातून मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढत आहे. हे बघा, अजून आपला दुसरा षटकोन झाला. आता पुढच्या एका लाल मण्यातून सुई बाहेर काढायची. आता हे बघा, षटकोनाला हे 2 मणी आपल्याकडे तयार आहेत, हा लाल आणि क्रीम कलरचा. आता 4 मणी घालून मी इथला षटकोन पूर्ण करते. आता साईडचा जो हा क्रीम कलरचा मणी आहे ना, तो मणी आणि हा लाल मणी अशा 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुढच्या एका लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची. परत 4 मणी घेऊन इथला षटकोन पूर्ण करायचा. असे मी 3 षटकोन पूर्ण करून घेते आणि शेवटचा षटकोन कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, दोरा माझा ह्या मोत्यातून बाहेर पडलेला आहे. आता इथे आपला शेवटचा षटकोन करायचा आहे. तर आपल्याकडे हे 3 मणी तयार आहेत, हा एक क्रीम आणि मधला लाल. आता लाल आणि ह्या पुढच्या क्रीममधनं मी सुई अशी बाहेर काढून घेते. आता इथे 3 मणी घालून फक्त हा षटकोन पूर्ण करायचा आहे. पहिले सुरुवातीला 5 मणी घालून षटकोन केला, मग 4 मणी घालून केला. आता शेवटचा जो आहे तो फक्त 3 मणी घालून षटकोन करायचा. छोटा षटकोन तयार झाला आहे. आता मी सुई आपण जस्ट इथे काढलेलं आहे, त्याच्यामुळं मी सुई फिरवून इकडे समोरच्या षटकोनातनं हा जो टोकाचा मणी दिसतोय ना, म्हणजे वरती 4 दिसतात बघा, 2 षटकोनाला इथे जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरमधनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. इथे जो आपण जो तयार करतो ना, त्याच्या तिथला थोडा लूज पडल्यासारखा होतो, म्हणून मी थोडंसं फिरवून पुढच्या षटकोनातनं काढून घेतले, म्हणजे दोरा थोडा घट्ट ओढला जातो. हे बघा, आता ह्या 2वर आपल्याला 3 षटकोन करायचे आहेत. तर 3 षटकोन करताना एका कॉर्नरवर विणायचं आहे. तर तिथे आपली सुई आता आतल्या साईडने आहे. तर आतल्या साईडने काय करायचं, आपल्याला 3 क्रीम कलरचे मणी घालायचे आहेत.
एक लाल कलरचा मणी आणि परत एक क्रीम कलरचा मणी, असे 5 मणी घातलेत. तर ह्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची आधी. हे बघा, आता ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं काढायची एकदम. हे बघा, आता मधून काय हे 2 खालचे मणी हा तिसरा मणी आहे. असे 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. आता इथे आपल्याला प्लेन क्रीम कलरचाच षटकोन करायचा आहे, म्हणून मी 3 मणी क्रीम कलरचे घालणार आहे. हे बघा, ह्या साईडच्या एका मण्यातून आणि पुढच्या 2 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढली आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता पुढच्या एका मण्यातून सुई पास करायची. आता हे बघा, सुई आपली बाहेरच्या दिशेने आहे. तर आधी आपला एक क्रीम कलर, एक लाल कलर आणि 2 क्रीम कलर असे मणी येणार आहेत, कारण आपल्याकडे हे 2 मणी तयार आहेत. हा कॉर्नरचा एक मणी आणि हा साईडचा एक मणी. आता आधी एक क्रीम कलरचा मणी, एक लाल मणी आणि 2 क्रीम कलरचे मणी. हे बघा, साईडच्या ह्या एका क्रीममधून आणि पुढच्या ह्या कॉर्नरच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, 2 वर 3 झाले. आता आपल्याला 3चे 2 करायचे. तर हे कॉर्नरचे एक एक सोडायचे आणि मधले हे जे 4 मणी आहेत त्यावर आपल्याला विणकाम करायचे. तर मी सुई फिरवून घेते 1 2 3 4 5 मण्यांमधनं. दोन काढली, हा तिसरा मणी, चौथा मणी आणि हा 5वा मणी. हे बघा, आता आपल्याला षटकोन करण्यासाठी हे 2 मणी तर आहेत आपल्याकडे. मग आता आपल्याला एकूण 4 मणी घालायचे. तर 4 मध्ये काय येणार, आधी 2 क्रीम कलरचे येणार, कारण आतल्या साईडने आहे मी. 2 क्रीम कलर, एक लाल कलर आणि एक क्रीम कलर. हे बघा, 2 क्रीम, एक लाल आणि एक क्रीम. तर ह्या कॉर्नरचा सोडायचा आहे आणि ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई एकदम बाहेर काढायची आहे. हे बघ, आता आपल्याकडे हे खालचे 2 आणि हा साईडचा असे 3 मणी तयार आहेत. आता ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं मी आधी सुई बाहेर काढते. आता हे बघा, बाहेरच्या साईडने असल्यावर आपल्याला आधी एक क्रीम कलरचा घालायचा आहे, परत एक लाल घालायचा आहे आणि आता अजून एक क्रीम कलरचा येणार आहे, कारण आपल्याकडे खाली 3 मणी तयार आहेत. आता हे बघा, ह्या साईडच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आणि हे पुढचे 2 अशा 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढली. हे बघा, आता सुई आपल्याला 2 वर एक षटकोन करायचा आहे, म्हणून सुई मी 1 2 3 4 मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे. हे बघ, आता आपल्याला पूर्ण हा क्रीम कलरचा करायचा आहे. खाली आपल्याकडे 2 मणी आहेत, मग षटकोन करण्यासाठी आपल्याला 4 मणी लागणार आहेत. मी 4 मणी घालते क्रीम कलरचे. आणि खालच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते.
आपण लगेच जर इथे फिरवून घेतलं तर हा षटकोन जो आहे तो थोडासा आकार बिघडतो. आता आपल्याला इथे टोक करायचे, तर टोक करण्यासाठी काय करणार आहे, मी आधी ह्या खालच्या षटकोनातनं फिरवून घेऊन सुई परत इकडे वरती अशी नागमोडी फिरवून घेणार आहे येस पॅटर्नमध्ये. हे बघा, सुई आता माझी इथे आली आहे. मी ह्या लाल मण्यातून अशी बाहेर फिरवून परत इकडे वरती काढणार आहे. तसं केल्याने काय होतं, आकार जो आहे तो थोडा व्यवस्थित यायला मदत होते आपल्याला. लगेच जर केलं तर तो षटकोन थोडा लूज पडतो. हे बघा, मी सुई इथे वरती काढून घेतली. आता इथे आपल्याला टोक करायचं आहे, तर टोक करताना काय करायचं आहे, एक क्रीम कलर आणि एक लाल कलर घ्यायचा आहे. असे 2 मणी घेतले. आता लाल मणी सोडायचे आणि क्रीम कलर घ्यायचे. क्रीममधनं सुई बाहेर काढायची खालच्या दिशेने. आता हे बघा, सुई आपली ह्या मण्यातून बाहेर आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही सुई ह्या त्याच्या पुढच्या मण्यातून काढून घ्यायची. हे बघा, हे असं टोक दिसेल. आता सुई आपल्याला फिरवून खालच्या दिशेने न्यायची आणि गाठ मारायची. हे थोडंसं असं एक छोटासा कलश तयार झाल्यासारखा आकार येईल. आता हे बघा, इथे मी गाठ मारून घेते. तुम्ही हे डिझाईन सलगही करू शकता किंवा गाठ मारून हे करू म्हणजे असे पॅटर्न तुम्हाला जर सलग जमत नसतील तर तुम्ही वेगवेगळे करून एकमेकांना जोडले तरी चालतील. आता मी यालाच अखंड असा परत षटकोन कसा करायचा आहे ते सांगते. मी आता इथे दोरा नाही कापते. आता मी काय करणार आहे, हे साईडच्या मण्यात येणार आहे. हे बघा, हा जो पहिला षटकोन आहे आपला 1 2 3, तर 3 मधला हा जो टोक आहे ना, त्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. हे अखंड करायला सोपं पडतं, कारण प्रत्येक वेळेस हे छोटे म्हणजे जे नवीन शिकणार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे ही पॅटर्न, पण जे यात म्हणजे प्रावीण्य मिळवलं आहे ही कला करण्यासाठी, त्या लोकांना हे सोपं जाईल पूर्ण अखंड करायला. आता फिरवून मी या टोकाच्या मण्यातनं बाहेर पडते. हे बघा, मी आता काय केलं होतं, ही जी तोरणपट्टी केली, तोरणपट्टी म्हणण्यापेक्षा मी पंगतपट्टी म्हणून केलेली आहे. तर मी इथे सुरुवातीला ना, हे बघा, ह्या कॉर्नरच्या मण्यातून 4 लाल, 1 पांढरा आणि 4 लाल असा सर्कल करून घेतला होता. म्हणजे तो जवळजवळ 10 मण्यांचा सर्कल झाला. 4 आणि 4 8, आणि हा एक 9 आणि एक 10. हा 9वात ऑलरेडी होता म्हणून मी हे 9 मणी घालून इथे हा राऊंड तयार केला आहे. हे आधी तुम्ही करताना ह्या साईडला ते करून घेऊन इकडनं जर पट्टी अखंड केली तरी चालेल, किंवा इथून सुरुवात करून मग इकडे शेवट, म्हणजे हा ऑप्शनल आहे. हे करायचं नाही करायचं तुमच्या हातात आहे. आता हे बघा, मी असं अखंड करणार आहे. तर मी हे जे 9 मण्यांचं सर्कल घेतलं होतं त्याच्याऐवजी तुम्ही षटकोन जरी घेतला तर हा जो 2 मधला गॅप आहे तो तुमचा कमी होणार. पण मला म्हणजे ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्यांनी ह्या 2 मधला थोडा गॅप मला मोठा घ्यायला सांगितला आहे. तर आता मी काय करणार आहे, आधी हा सर्कल करून घेणार आहे. हां, मग त्याच्यानंतर हा सर्कल करणार आहे आणि त्याला जोडत हा षटकोन करणार आहे. तर मी हे कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी तिकडे सुरुवातीला केलं आहे म्हणून इथेही तुम्हाला तो सुरुवात करून दाखवते. म्हणजे सुरुवातीला मी जे गोल दाखवलं ना, आता हे बघा, मी इथं काय केलं आहे, 4 लाल कलरचे मणी घातले, एक क्रीम घातला आहे आणि परत 4 लाल कलरचे मणी. ह्या पांढऱ्या मोत्यातनं निघाले होते त्याच मोत्यातनं मी बाहेर पडणार आहे. तर हे मी हुक बनवून घेतलं आहे. आता मी फिरवून ह्या पुढच्या टोकातनं निघते आणि तिथून तो पुढे अखंड पट्टी कशी करायची ते तुम्हाला सांगते.
हे बघा, ही सुरुवात केली तसेच आता आपल्याला इकडे करायचे 4 लाल मोती घालायचे. एक क्रीम कलरचा घालायचा आहे आणि परत 4 लाल कलरचे. असे मी एकूण 9 मणी घातलेत बघा. 4 लाल, 1 क्रीम कलर, 4 लाल असे 9 मणी घातलेत आणि हा आपला खालचा 10वा आहे. तर ह्या एका मण्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे. हे असं गोल तयार झालं. आता पुढचं गोल आपल्याला कंटिन्यू करायचे, म्हणजे हे असंच पॅटर्न एकमेकांना जोडत जाणार आहोत आपण. आता मी काय करणार आहे, ह्या 4 लाल आणि एका क्रीम मधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आता हे बघा, दुसरं करताना हा क्रीम कलर कॉमन आहे हे जोडतानाचा, पण आता परत आपल्याला 4 मणी घातल्यावर एक क्रीम कलर येणार आहे, कारण ह्या षटकोनाची सुरुवात होणार आहे तिथे. आता मी इथे 4 लाल मणी घालणार आहे आधी. परत एक क्रीम कलर आणि परत 4 लाल कलर. असे 9 मणी घातलेत मी. आता ह्या क्रीम मधनं काढून घ्यायची सुई. हे बघा, आपले 2 पॅटर्न, म्हणजे हे खालचे जोडायचे 2 पॅटर्न तयार झालेत. आता मी ह्या 4 आणि ह्या क्रीम मधनं बाहेर येणार आहे. हे बघा, आता हा षटकोनाचा पहिला मणी झाला इथला. आता आपण काय करणार आहेत, तर षटकोन पूर्ण, हा आधी षटकोन करायचा आहे. मग त्यात 2 क्रीम, 1 लाल आणि 2 क्रीम असे मणी घालायचे आहेत आपल्याला, कारण आपण अखंड विणकाम करत आहोत. 2 क्रीम, 1 लाल आणि 2 क्रीम. 2 क्रीम मध्ये असे 5 मणी घातलेत आपण, आणि हा क्रीम खालचा एक 6वा आपल्याकडे तयार आहे. आता ह्या क्रीम मधनं मी सुई बाहेर काढते. आपल्याला 1 2 3 3 मण्यांमधनं बाहेर पडायचं. आता आपल्याला षटकोनातला हा लाल भाग करायचा आहे. तर आपल्याकडे 1 लाल मणी आहेत, अजून 5 मणी लाल कलरची घालून तिथला षटकोन पूर्ण करणार. पाच लाल कलरची मणी घातली. आता ह्या लाल मधनं बाहेर पडलो होतो तिथनंच सुई बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा. हे बघा, आता साईडच्या एका लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता षटकोनासाठी हे 2 मणी तयार आहेत, 1 क्रीम आणि 1 लाल तयार आहेत. आता 4 क्रीम कलरचे मणी घालून इथला षटकोन पूर्ण करायचा आहे. आता साईडच्या ह्या क्रीम मधून, ह्या लाल मधून आणि पुढच्या एका लाल मधून अशा 3 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतली. आता असाच क्रीमचा हा षटकोन पूर्ण करते आणि पुढचं कसं, हे इकडे खाली कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता इथे बघा, हा शेवट करायचा आहे. सुई माझी
ह्या मण्यातून बाहेर आलेली आहे. तर मी ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई आधी बाहेर काढते. आता षटकोनासाठी खालची 3 मणी तयार आहेत. 1 2 3. आता परत मी 3 क्रीम कलरची मणी घालते आणि हा षटकोन शेवटचा पूर्ण करते. ह्या मण्यात साईडच्या मण्यातून आणि ह्या खालच्या लाल मण्यामधनं सुई बाहेर काढली. आता फक्त विणकाम करत असताना आकार कुठल्या साईडने आहे हे लक्षात घेऊन आपल्याला विणकाम करायचं आहे. सुई आता माझी इथे निघाली. मला 1 2 3 4 आपल्याला खालच्या साईडने जायचं आहे. तर मी 1 2 3 4 मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आपला दोरा कोणत्या साईडने निघतो हे पाहून कामाला सुरुवात करायची आहे. आकार उलटे सुलटे होऊ देऊ नका फक्त. हे बघा, आता ह्या 2 वर आपल्याला 3 षटकोन करायचे आहेत. तर माझी सुई आतल्या दिशेने आहे. आतल्या दिशेने असल्यामुळे आधी मी 3 क्रीम कलरचे मणी घालणार. परत एक लाल आणि एक क्रीम असे 5 मणी घातलेत मी. 5 मणी घालून ह्या एकाच मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. मग पुढच्या 2 मण्यांमधनं काढायचे. खाली 3 मणी तयार आहेत षटकोनासाठी. आता मी सुईत 3 मणी घालून तो षटकोन पूर्ण करणार आहे. ह्या साईडच्या मण्यातून आणि ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई काढते. आता पुढच्या फक्त एका मण्यातून सुई बाहेर काढायची. आता पुढचा षटकोन फक्त ह्या 2 मणी आहेत. आपल्याला 4 मणी घालायचे आहेत. आता बाहेरच्या साईडने निघाली आहे सुई म्हणून मी आधी एक क्रीम कलर, एक लाल कलर आणि परत एक क्रीम कलर असे 3 मणी घालणार. सॉरी 2 क्रीम कलर. आपला कारण शेवटचा आहे त्याच्यामुळे 4 मणी लागणार आहेत आपल्याला. मी काय सिक्वेन्स घेतलाय, एक क्रीम कलर, एक लाल कलर आणि 2 क्रीम कलर. आता हा साईडचा जो क्रीम कलरचा मोती आणि हा खालचा एक मोती अशा 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेतली. हा षटकोन पूर्ण केला आहे. आता आपल्याला हे वरती जे 6 मोती दिसत आहेत तर 6 मधला पहिला आणि शेवटचा सोडायचा आणि मधल्या 4 वर 2 षटकोन विणायचे. तर 3 नंतर 2, 2 नंतर 1 असा सिक्वेन्स येणार आहे. आता मी सुई आधी या 5 मण्यांमधनं बाहेर काढून घेते. हे बघा, हे खालचे 2 आणि वरचे 3. हे बघा, आता परत सुई आपली आतल्या दिशेने आहे. आता खाली 2 मणी आहे म्हणून आपल्याला 4च मणी घेऊन षटकोन पूर्ण करायचा आहे. तर मी आधी 2 क्रीम कलरचे मणी घेतले, एक लाल मणी आणि एक क्रीम कलरचा मणी असे 4 मणी घातले. ह्या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. आता पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं काढायची. आता सुई इकडे बाहेरच्या दिशेने निघाली म्हणून आधी एक क्रीम कलर येणार आहे, परत एक लाल येणार आहे आणि इथे एक क्रीम येणार आहे. कारण आपल्याकडे हे 3 मणी तयार आहेत. आता ह्या साईडच्या मण्यातून आणि खालच्या 2 मण्यांमधून मी सुई बाहेर काढते. हा दुसरा षटकोन पूर्ण झाला. आता हे मधल्या 2 वर विणायचे म्हणून 1 2 3 4 4 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेणार आहे.
4 मणी आहेत ना, 4 मणी घातले ह्या खालच्या 2 मण्यांमधनं असा तो षटकोन पूर्ण केला. आता परत पहिल्यासारखंच ह्या खालच्या एका षटकोनातनं फिरवून असा यस पॅटर्नमध्ये मी सुई बाहेर काढणार आहे. आता परत टोक करायचे म्हणून एक क्रीम कलर आणि एक लाल कलरचा मणी घातला आहे. आता लाल मणी सोडून द्यायचा आहे आणि क्रीममधनं सुई बाहेर काढायची. इथे परत लक्ष द्या, माझं वायर ह्या मोत्यातून बाहेर आलेलं आहे. आपल्याला त्याच्या पुढच्या मोत्यातून वायर खालच्या दिशेने बाहेर काढायचं आहे. सुई अशी परत फिरवत ह्या टोकाला न्यायची. आता हे जसं मी अखंड विणले तसंच मी पुढे अखंड विणणार आहे. तर तुम्हाला हे सेपरेट करून जोडायचे असेल तरी तुम्ही जोडू शकता किंवा अखंड करायचे तर अखंडही करू शकता. शेवट करताना परत हा पहिल्यासारखा 9 मोती घालून करायचा आहे. हे पुढचं येऊ द्यायचं नाही, फक्त एवढी एक स्टेप आपल्याला शेवट करताना करायची. तर मला हे एकाने 4 फुटाची एक पट्टी अशी करून द्या म्हणून सांगितले. हे बघा, पट्टीमध्ये मला 19 षटकोन लागले. तर तुम्ही ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण करू शकता. डिझाईन जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.